कोणतीही मुलगी असू दे, कुर्ती हा आपल्या जीवाभावाचा विषय आहे. कितीही आपण मॉडर्न झालो, कितीही जीन्स शॉर्ट्स काहीही घातलं तरी कुर्ती घालण्यात जो कम्फर्ट आहे आणि कुर्तीत जो संस्कारीपणा आपला खुलून दिसतोय ना, तो काही विचार करण्याच्या पण पलीकडे आहे. तर हा व्हिडिओ खास करून कुर्तीसाठीच डेडिकेट केलेला आहे. 10 पद्धती, मॉडर्न पद्धती हा शब्द बरोबर आहे, ठीक आहे. तर 10 मॉडर्न पद्धती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खरोखर विश्वास ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडणार सुद्धा आहेत आणि पटणार सुद्धा आहेत. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता आणि मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज यार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक प्लीज नक्की करा. आता सगळ्यात अगोदर मी सांगेन की जी आपण जुनी पद्धत वापरत होतो की कुर्तीमध्ये कोणते कलर आहेत त्यानुसार आपण लेगिज विकत घ्यायचो आणि कुर्ती घालायचो त्या वेगवेगळ्या कलरच्या लेगिजवर. ऑब्व्हियसली ते खूप छान दिसतं, पण सध्या लेगिज आणि जेगिज या गोष्टी बंद झाल्यात, म्हणजे जास्त कोण वापरत नाहीत त्या गोष्टी. आत्ता सध्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कशी कुर्ती स्टाईल करू शकता याच 10 पद्धती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि ट्रस्ट मी, लेटेस्ट स्टाईलनुसारच मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला यातून खूप नवनवीन आयडियाज भेटणार आहेत आणि व्हिडिओसुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे. सो विदाउट एनी फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड. नाही, जास्तीची लांबड न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली स्टाईल आहे ती म्हणजे मोनोक्रोम स्टाईल. याचा अर्थ काय, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते. तर ज्या रंगाची आपली कुर्ती आहे, ज्या रंगाचा आपण टॉप घालतो, एक्झॅक्टली त्याच रंगाची बॉटम वेअर म्हणजे पॅन्ट. साध्या भाषेत आपण प्रत्येक गोष्टीला पॅन्टच म्हणतो, मग ती जीन्स असू दे, कार्गो असू दे, काहीही असू दे, प्लाझो, लेगिज, सगळ्या त्या पॅन्टच झाल्या. तर पॅन्ट त्या कलरचीच असायला पाहिजे. आत्ता फॉर एक्झाम्पल मी काळ्या रंगाचा कुर्ता घातलाय, तर काळ्या रंगाचीच ट्राउझर, काळ्या रंगाचीच पॅन्ट मी यासोबत घालणार, याला म्हणायचं मोनोक्रोम लुक. ॲडिशनली इथं मी दाखवते सगळ्या गोष्टी, पण थोड्या तुम्हाला स्टायलिंग टिप्स पण देते, कारण मी फॅशन टेक्नॉलॉजी केली आहे, तर त्याचा फायदा माझ्यासोबत तुम्हालाही व्हावं एवढी इच्छा आहे माझी. असा मोनोक्रोम जो लुक आहे, म्हणजे वरून खालपर्यंत एकच रंग घालणं, या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे, तुमची उंची जरी कमी असेल तर ट्रस्ट मी, तुमची उंची थोडीशी जास्त आहे असं बघणाऱ्याला वाटतं. उंची तुमची तितकीच राहते, पण जी मुलं कमी उंचीची असतात, गिड्डी असतात, थोडीशी 5 फुटापेक्षा कमी उंचीचे असतात, तर तुमच्या लोकांसाठी ही स्टायलिंग परफेक्ट आहे. जर तुम्ही छान गुबगुबीत जरी असाल तर तुमच्यासाठी ही स्टायलिंग परफेक्ट आहे, कारण मोनोक्रोम लुकमध्ये आपली जी बॉडी आहे ना, ती थोडीशी बारीक दिसते, एकसंध दिसते आणि बघणाऱ्याला वाटतं की हा माणूस, ही व्यक्ती थोडीशी उंच आहे. त्यामुळे उंची दाखवण्यासाठी या लुकचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात. त्यामुळे ही स्टायलिंग तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकताय. दुसरी पद्धत ही आत्ता सध्याची सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणारी पद्धत आहे, ती म्हणजे स्टाईल युअर कुर्ती विथ कार्गो पॅन्ट्स. कार्गो घालायला सुद्धा एवढे कम्फर्टेबल आहेत ना, वेट मी तुम्हाला दाखवते. ओके, तर माझ्याकडे ही ब्राऊन कलरची एक कार्गो आहे आणि एक ग्रे कलरची सुद्धा कार्गो आहे. मी आता ब्लॅक कुर्ती स्टाईल करून दाखवणार आहे, त्यामुळे ही कार्गो त्याच्यावरती परफेक्ट असेल. इतकी कम्फर्टेबल गोष्ट आहे ना ही कार्गो, आणि त्यामध्ये पण वेगवेगळे मटेरियल्स अवेलेबल आहेत. आता हे ना डेनिम मटेरियल आहे, थोडीशी थिक कार्गो आहे, जाड कार्गो आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात ही कार्गो परफेक्ट आहे आणि ती थोडीशी लूज फिट असते. मग हालचाल करायला, वेगवेगळे मुवमेंट्स करायला खूप 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 सोपं पडतं आणि अजिबात टाईट फिट वगैरे काही नाही आहे. मग असे खूप आपण टाईट कपडे घातलो ना तर ते एक विचित्रच वाटते. इकडे तिकडे चालताना असू दे, बसताना, उठताना ते खूप अनकम्फर्टेबल वाटतं आपल्याला. तर अशा गोष्टी याच्यासोबत अजिबात होत नाहीत आणि खरोखर सांगते, एवढे तुम्ही स्टायलिश दिसाल ना. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे कोणतीही स्टाईल करताना केस, तुमची हेअरस्टाईल्स ज्या आहेत त्याकडे थोडंसं फोकस करायचं, कारण ओव्हरऑल अटायर जर बॅलन्स्ड असला तरच तुम्ही स्टायलिश दिसता. तिसरी पद्धत आहे, तुम्ही तुमची कुर्ती एका छान बूट कट जीन्स सोबत स्टाईल करायची.
हे बूट कट जीन्स, फ्लेअर्ड जीन्स माझी पर्सनल फेवरेट जीन्स आहे, कारण मला अशा पद्धतीच्या जीन्स फार आवडतात. एक तर तुमच्या बॉडीला एवढा छान शेप देतात ना ते, वाव, खूप भारी, खूप सेक्सी तुमचे लेग्स दिसतात पहिली गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जर ट्रायंग्युलर शेपचे असाल किंवा पेअर शेप बॉडीचे असाल, म्हणजेच काय तुमचे थाईज, तुमच्या मांड्या, तुमची बट लाईन थोडीशी हेवी असेल, तुमची हिप लाईन थोडीशी हेवी असेल, जाड असेल, तर काही हरकत नाही. तुम्ही अशा पद्धतीचे फ्लेअर्ड जीन्स जर ट्राय केला ना, अरे हरे, एवढे 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 तुम्ही सेक्सी दिसाल, एवढे भारी दिसाल, एवढी कम्फर्टेबल तुम्हाला फील येईल ना, तुम्ही मला येऊन थँक्यू म्हणाल खाली. तर इथं मी स्टाईल करून दाखवते, तुम्ही बघू शकताय. खरंच खूप भारी आणि खूप ट्रेंडिंग स्टाईल आहे. कलर कॉम्बिनेशन थोडंसं तुम्ही चेक करू शकताय. आता मी स्टाईल करणार आहे या लाईट ब्लू कलरच्या फ्लेअर्ड बूट कट जीन्ससोबत. लाईट ब्लू, वॉश्ड ब्लू जे असतात ना, प्रॉपर जे आता खूप ब्लू, एकदम डार्क ब्लू कलरच्या ज्या जीन्स होत्या ना, त्याचाही ट्रेंड थोडाफार कमीच आहे आता सध्या. त्यामुळे डेनिममध्ये ना वेगवेगळे वॉश मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे वॉश आपल्याला भेटतात. तर तुम्ही अशी वॉश्ड जीन्स, आता ही माझी ब्लू जीन्स नाही आहे, सॉरी मी मगाशी ब्लू म्हटली, ही दिसताना थोडीशी ब्लू दिसते, पण कॅमेरामध्ये थोडीशी ब्लू दिसते, पण ही ॲक्च्युली ना ग्रीनिश कलरची जीन्स आहे. असं हिरवा एक थोडासा लेअर आल्यागत या जीन्सला आहे. मी जर ही जीन्स घातली तर माझी मम्मी माझ्या तोंडावर असं म्हणते की कुठल्या मातीत, कुठल्या गटारीत जाऊन लोळून आल्यास तुझं, तुला तर कळते काय. मला सारखं सांगायला लागते की यार मम्मी, या जीन्सचा कलरच तसा आहे, मी तर काय करू. पण ही जीन्स माझ्या काळजाचा तुकडा आहे. खरंच खूप भारी, खूप म्हणजे खूप सेक्सी लुक हा तयार होतो. सो तिसरं, तुम्ही एखाद्या छान बूट कट जीन्ससोबत याचं स्टायलिंग करू शकता. चौथी आणि आपली जुनी टिप ती म्हणजे तुम्ही एखाद्या पलाझोसोबत तुमच्या कुर्तीचं स्टायलिंग करू शकताय. तर पलाझो पॅन्ट्स ज्या आहेत त्याचा ट्रेंड कमी होणारच नाही. त्यात थोडंसं मॉडिफिकेशन होऊन लूज फिट, स्ट्रेट फिट वगैरे नाव वेगवेगळे आहेत, त्या पॅन्ट्स आता तयार होत आहेत. पण खरोखर सांगते, कुर्तीची शोभा जी पॅन्टसोबत पेअर करण्यात आहे ती मला नाही वाटत दुसरं कशात आहे. जर तुम्हाला एक छान ट्रेडिशनल लुक हवा असेल ना, तर कुर्ती आणि पलाझोचं कॉम्बिनेशन अतिशय परफेक्ट आहे. नेक्स्ट लुक आहे, त्यासाठी तुम्ही तुमची एखादी छानशी रिप जीन्स बाजूला काढून ठेवा, कारण रिप जीन्स आणि कुर्तीचं कॉम्बिनेशन आहे शेवट, खरोखर एवढं भारी दिसतं, एवढं भारी दिसतं. आणि ते माझं ऑल टाईम फेवरेट कॉम्बिनेशन आहे. मला कुर्तीसोबत रिप जीन्स घालायला खूप म्हणजे खूप आवडतात आणि त्या दिसतात पण खूप सुंदर. आणि जर तुमच्याकडे रिप जीन्स नसेल तर छानशी एक कात्री घ्या, आणि मम्मी अगोदर घरात नाही एवढं लक्षात ठेवायचं, आणि जुनी कुठलीही जीन्स घ्यायची आणि छानसे त्याला कट करायचं. मी पण असंच केलं आहे. असंच म्हणजे माझी जीन्स थोडीशी जुनी झाली होती, म्हणून मी त्याला एक रिप जीन्समध्ये कन्वर्ट केलं, आणि ओव्हरऑल लुक खूप भारी दिसतो. आणि मी याला खूप क्रॉप टॉपसोबत पण मी खूपदा वेअर केले, आणि कुर्तीसोबत तर मी 1000 वेळा आजपर्यंत घालत आले, आणि मी घालणार सुद्धा, कारण रिप जीन्स मला फार आवडतात, खूप ट्रेंडिंग आणि खूप क्लासी पण दिसतात. सो तुम्ही ट्राय करू शकता, खूप भारी दिसतात. नेक्स्ट लुक तुम्ही ट्राय करू शकता कुर्ती विथ कॉटन पॅन्ट्स. मी पलाझो म्हणत नाही आहे, कॉटनच्या स्ट्रेट फिट पॅन्ट्स मिळतात, मी इथं दाखवते तुम्हाला. एवढ्या भारी दिसतात, एवढ्या भारी दिसतात, आणि खूप एक रॉयल लुक तुम्हाला प्रोव्हाइड करतात, आणि इन्स्टंटली, खरंच इन्स्टंटली पूर्ण सिच्युएशनच बदलते, आणि तुमचा ओव्हरऑल लुक जो आहे तो पूर्णपणे एक फॉर्मल आणि खूप जास्त, काय म्हणू आपण त्याला, प्रोफेशनल एक लेविशनेस ॲड करतात अशा पद्धतीच्या पॅन्ट्स. आणि मला अशा पद्धतीच्या पॅन्ट्स फार आवडतात, घालायलाही खूप कम्फर्टेबल, हालचालीसाठी अतिशय कम्फर्टेबल. कॉटन आहे त्यामुळे घाम वगैरे जास्त येत नाही, तुमच्या बॉडीलाही चांगल्या पद्धतीने सूट होतात. सेन्सिटिव्ह तुमची त्वचा असेल, कॉटन मटेरियल तुमच्यासाठी अप्रतिम मटेरियल आहे. आणि अशा पद्धतीच्या पॅन्ट्स कुर्तीसोबत खूप रॉयल लुक क्रिएट करतात, त्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. नेक्स्ट आहे स्टाईल युअर कुर्ती विथ स्कर्ट. हां, लॉंग स्कर्ट्स जे असतात ना पूर्णपणे, तर अशा स्कर्टसोबत कुर्तीचं कॉम्बिनेशन अप्रतिम दिसते. आत्ता सध्या आपण एक वेब सिरीज बघतोय हिरा मंडी, तर त्यामध्ये पण तुम्ही
कॉम्बिनेशन बघा, आपल्याला काय ते लेणं देणं नाही आहे त्यांच्या वेब सिरीजबद्दल, मी ड्रेसबद्दल बोलते. तर तुम्ही जर त्यांचे ड्रेस व्यवस्थित ऑब्झर्व केला तर ते शरारा पॅन्टसोबत तर त्या कुर्ती स्टाईल केलेल्या आहेत किंवा स्कर्टसोबत त्यांनी कुर्तीचं स्टायलिंग केलेलं आहे, जे खरंच खूप म्हणजे खूप भारी दिसतं. एक रॉयल लुक अगेन, आणि आपली एक ट्रॅडिशनल पद्धतसुद्धा होती, पण तुम्ही एक इंडो वेस्टर्न लुक तयार करू शकता. आता सध्या थोडीशी हेवी कुर्ती असेल तर हेवी स्कर्टसोबत खूप ट्रॅडिशनल लुक क्रिएट करते, पण एक खूप कॅज्युअल आणि डिसेंट कुर्ती आहे आणि त्याला जर तुम्ही छान लॉंग स्कर्टसोबत स्टाईल केला तर ऑब्व्हियसली एक इंडो वेस्टर्न लुक तयार होतो आणि इन्स्टंटली तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी खूप भारी आणि खूप स्टायलिश दिसते. त्यामुळे हा लुक तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय केलाच पाहिजे असं मला वाटते. नेक्स्ट स्टायलिंग आहे ते म्हणजे कुर्ती विथ शरारा पॅन्ट्स. मी जसं सांगितलं आता, वेगवेगळ्या जुन्या सिरीजमध्ये जर आपण बघितलं, ज्या फार पारंपरिक पद्धतीच्या ज्या सिरीज किंवा मूवीज वगैरे आलेल्या आहेत, तर त्यात थोडंसं कॉम्बिनेशन आपल्याला कुर्ती, दुपट्टा आणि त्यानंतर शरारा पॅन्ट्स त्याच्या खाली बघायला मिळतात. तर शरारासोबत अशा लॉंग ए लाईन किंवा स्ट्रेट कुर्तीज खूप म्हणजे खूप भारी दिसतात. माझ्याकडे हा शरारा आहे, हा एकाच कलरचा शरारा आहे, तो पण मी दादाच्या लग्नात घेतलेला आणि त्यानंतर मी याला एकदाही वापरलेला नाही आहे. आणि मला माहिती आहे ही गोष्ट फक्त माझ्यासोबत नाही झाली, तुमच्यासोबत सुद्धा या गोष्टी झाल्यात की आपण वेगवेगळे महागडे कपडे विकत घेतोय कारण आपल्याला ओकेजनली काहीतरी लुक्स क्रिएट करायचे असतात आणि एकदा एका ड्रेसवर फोटो काढला तर दुसऱ्यांदा आपल्याला नाही आवडत ते कपडे घालायला. ही रियालिटी आहे, मान्य करा तुम्ही पण. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही वेगवेगळे कपडे मिसमॅच करून जर घातलात ना, एक वेगळा आणि खूप सुंदर, एक खूप अट्रॅक्टिव्ह लुक तयार होतो. तर असाच लुक मी इथं तयार केलेला आहे, जो मला तर पर्सनली फार आवडला आहे आणि मी 101% हा लुक परत ट्राय करणारच आहे. आणि तुमच्याकडे एखादा शरारा पॅन्ट असेल, फक्त एक लक्ष द्यायचं की कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित जमायला पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल, सुरुवातीपासून मी तुम्हाला ब्लॅक कलरची कुर्ती दाखवते, पण यासोबत मी इथं गुलाबी कलरची, पिंक कलरची कुर्ती स्टाईल केलेली आहे, कारण ते ब्लॅक प्लस याचं कॉम्बिनेशन खूप बेकार दिसत होतं. कारण हा एक पेस्टल कलर आहे आणि त्याच्यावरती रेड कलरची, लाल रंगाची छोटी छोटी ना फुलं आहेत, फ्लावर्स आहेत. तर त्याचं कॉम्बिनेशन त्या ब्लॅक कलरच्या कुर्तीसोबत बिलकुल पण अजिबात चांगलं दिसत नव्हतं, म्हणूनच मी त्याला या कुर्तीसोबत स्टाईल केलेलं आहे. मला फक्त इतकंच दाखवायचं होतं की कुर्ती प्लस शरारा पॅन्ट्सचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप भारी दिसतंय. हा एवढाच हेतू आहे माझा सांगायचा. नाही तर तुम्ही म्हणाल की तर टायटलमध्ये तर ही सांगितलं की एक कुर्ती 10 पद्धतीने वापरा आणि इथं ही दुसरी कुर्ती का स्टाईल केलेली आहे. तर याचं कारण हे होतं, कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी ही कुर्ती स्टाईल केली. तर तुमच्याकडे असणारी कोणतीही कुर्ती तुम्ही शरारा पॅन्टसोबत स्टाईल करू शकता. कोणत्याही फेस्टिवलसाठी, कार्यक्रमांसाठी हा लुक परफेक्ट आहे. आणि तुम्ही जर याच्यावरती थोडीशी हेवी ज्वेलरी स्टाईल केलात ना, मी खरं सांगते परफेक्ट फेस्टिवल लुक तुम्ही तयार करू शकताय. एक्स्ट्राची इन्व्हेस्टमेंटसुद्धा करायची काहीच गरज नाही. मग ते पैसे साठवून तुम्ही काहीतरी वेगळं घ्या. सगळ्यात शेवटची आणि आपली भारतीय संस्कृतीला पूर्ण करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे एक छान ओढणी, दुपट्टा. तर एखादी कुर्ती तुम्ही सेम पॅन्ट, सेम कलर, म्हणजे सेम कलरची कुर्ती, सेम पॅन्ट विथ कॉन्ट्रास्ट कलरचा दुपट्टा अशी स्टाईल करू शकताय. किंवा कुर्ती आता समजा काळ्या रंगाची आहे, मी रेड कलरचा दुपट्टा इथं स्टाईल करणार आहे, तर मी एक्झॅक्टली याच कलरची पॅन्ट त्यासोबत ट्राय करणार आहे. आणि हा ड्रेस माझा पूर्ण वेगळा ड्रेस आहे, मिसमॅच करून मी हा लुक तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची कुर्ती एक दुपट्टा आणि वेगळ्या पॅन्टसोबत ट्राय करायला काहीसुद्धा हरकत नाही आहे. वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचे, जो तुक्का लागेल तो लागेल, छान दिसलं तर घालायचं, नाही तर नाही. आणि कितीही आपण असं केलं तरी पण एक्स्ट्रा पैसे साठवून पण आपण कपड्यालाच घालणार आहे, हे विधिलिखित सत्य आहे. तरी पण जे कपाटातले कपडे आहेत ते काढा आणि अगोदर मिसमॅच करून असं काही होतंय का बघा अगोदर, म्हणजे मम्मीकडून पण आपल्याला जास्त भाव मिळेल घरात. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही अजून जरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पटकन सबस्क्राईब करा यार. अशाच इंटरेस्टिंग, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओंसाठी प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी ऑलरेडी जी प्लेलिस्ट आहे माझ्या चॅनलची ती इथं दाखवते तुम्हाला. मी मेकअप, स्किन केअर, त्यानंतर हॉल आणि स्टायलिंगचे, फॅशन स्टायलिंगचे व्हिडिओ बनवते. ऑलरेडी स्टायलिंगचे पण मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामुळे माझ्या चॅनलवरती येऊन तुम्ही बघायला काहीसुद्धा हरकत नाही.
आणि भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा. बाय बाय.